नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे की ईश्वरी सगळ्या स्टाफ मेंबरला बोलवून घेते, जे विश्वासू आहे आणि फार जुने पण आहे. त्यांना ती सांगू लागते की आपल्या कंपनीमध्ये राजेश भोसले यांनी खूप मोठा फ्रॉड केला आहे. आपली जी कंपनी ती त्या देशमुखबाईच्या नावावरती 60% शेअर विकून केलेली आहे. हे सगळं आपल्याला आता खरं तर शोधून काढायचं आहे. खरं खोटं हे आपल्यालाच कळणार, कारण तुम्ही खूप जुना स्टाफ आहात. तुम्हाला आता ही जी बिलं आहे, या फाईली आहे, सगळ्या एकूण एक पान चाळून काढायचे, सगळं काही वाचायचं आहे. आणि ह्या फाईलमध्ये खरे बिलं खोटे बिलं कोणते हे तर तुम्हालाच कळणार, कारण तुम्ही खूप वर्षांपासून ह्या कंपनीत काम करताय. तर तुम्हीच मदत करू शकता. आपल्याला लवकरात लवकर हे सगळं शोधून काढायचं आहे. तर स्टाफ मेंबर म्हणू लागतात की आम्हाला सात्विक फॅशनने खरंच खूप काही दिलं आहे, तर त्यांचे उपकार आम्ही विसरणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही हवं ते करूच. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की जसं सांगाल तसे सगळ्या फाईली सगळे काही आम्ही शोधू, तुम्हाला मदत करू, असं म्हणत इथे आता सगळेजण कामाला लागतात. सगळे जोमाने आपल्या परीने जशी जमल तशी मेहनत करू लागलेत. प्रत्येक पान, प्रत्येक फाईल, सगळं काही एकूण एक ते डोळ्याखाली निरखून पारखून चेक करू लागतात. तर इथे स्टाफ मेंबरला काही फायलींमध्ये खोटे बिलं सापडली. त्यात काही फाईल्समध्ये जे ओरिजिनल पेपर असतात तेही सापडले. आणि त्या एका ओरिजिनल पेपरमध्ये असंही सापडून आलेलं आहे की हे शेअर्स त्याने विकले, म्हणजे त्या देशमुखबाईकडनं 50 कोटीचं लोन घेतले, त्याच्यासाठी त्याने त्यांच्याकडे गहाण ठेवले. हे पत्र आता सापडलेलं आहे. आता हे सापडल्यानंतर सगळ्यात मोठा पुरावा आहे ते सगळे कागदपत्र आता इथे एका फाईलमध्ये जमा करून ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आता कसा कसा कुठे कुठे करायचा हे अर्णवला ईश्वरी विचारू लागते. तर तो म्हणतो, आत्ता तरी माझं काहीच केलं डोकं चालेन असं झाले. एकदम महत्त्वाचे पेपर आहे, हे पाहिल्यानंतर तर जास्तच टेन्शन आता इथे अर्णवला आलेलं असतं. पण ते पेपर महत्त्वाचे, ते जे मेन आहे ते सापडले. ह्या गोष्टीचा आनंद पण आहे की आपली जी कंपनी ती विकली नाही, तर फक्त गहाण ठेवल्या गेली आहे, हे आता यातनं कळालेलं आहे. तर हे सगळे पेपर्स व्यवस्थित आता अर्णव पुन्हा चेक करतो. आणि त्या पेपर्सला घेऊन तो लगेच म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता त्या राकेशकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला जाब विचारतो, असं का केलं त्याने. एवढं मोठं संकट ह्या कंपनीवर तर आणलं प्रत्येक व्यक्तीवरती पडणार आहे त्या सगळ्या गोष्टीचं, संकटाचं ओझं. आणि ताईचं थोडासुद्धा विचार त्यांनी केला नाही, त्याच्या बाळाचा सुद्धा विचार त्यांनी केलेला नाही. किती निर्लज्ज आणि कसा माणूस आहे असा विचार करून तो म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी त्याला जाऊन जाब विचारतो. आता तो निघाला आहे, तर त्याला शांत करण्यासाठी ईश्वरी त्याच्या मागे मागे जाऊ लागते. इकडे जेलमध्ये मात्र याची मजा मस्ती एकदम व्यवस्थित चालू आहे. सगळे लोक त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या पद्धतीने वागतात, त्याला वागवून पण येतात तसे माणसं. तर त्याने काही माणसांना पैसे पुरवलेले असल्यामुळे ते त्याला जेलमध्ये पण मदत करत आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खायला प्यायला एकदम ऐशो आरामात तिथे राहायचं आहे त्याला. तर त्याला पावभाजी खायची आहे, तर पावभाजीची ऑर्डर हॉटेलमध्ये सोडावी तशी हवालदाराकडे तो सोडतो. आणि हवालदार त्याची आता पावभाजीची सोय लावायला बाहेर गेलेला असतो. त्याच वेळेला वल्लवी आता भेटायला येते. तिला आता ह्या राकेशला भेटून काहीतरी विचारायचं आहे. तर राकेश तिला म्हणतो, अरे लभ्य लाभ या. तर तो आता तिच्याशी बोलता म्हणू लागतो की मामी, तुम्ही मला भेटायला आलात, मला फार आनंद झाला बरं. जेलमध्ये मला कोणी भेटायला येईल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही येतात, तुमच्या पद्धतीने जमल तसं, हो की नाही, आणि तुम्हाला यावंच लागेल. तर इथे मामी म्हणू लागते, का तू मला 50% तुझा पार्टनर बनवलेलं होतं, तर आता तू 50 कोटी घेतले, तर त्यातली माझी वाट्याची हिश्श्याचे पैसे कुठे. तर वा मामी, तुम्ही किती हुशार आहे. राजेश लगेच म्हणतो, तुम्ही शोध लावलासुद्धा की मी 50 कोटी लोन घेतले. बरं, घेतलं कोणाकडून, त्या लावण्याच्या आईकडनं. तर तो म्हणतो, बापरे, तुम्ही तर एकदम डेंजर निघालात, तुम्हाला इत्थंभूत माहिती आहे. तर मी आता तुम्हाला माहिती झालेलोच आहे, तर मी आता काय काय करू शकतो याचा अंदाज तर तुम्हाला आलेलाच असेल ना. तर वल्लवी म्हणते, माझ्यासमोर तुझं शहाणपणा चालणार नाही. तुझे जे काही नाटकं आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद करायची. अजून किती अडकशील जेलमध्ये. तर तो तिला म्हणतो, हो मामी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरं, मी तुम्हाला माझ्याकडनं तुमचा हिस्सा देतो, पण मग जेलमधली जी माझी अर्धी शिक्षा आहे ना ती पण तुम्ही भोगा बरं. तर मामी म्हणते, जास्त चालाकी दाखवू नको माझ्यासमोर, तुझा खरा चेहरा मला माहिती आहे. तर वल्लवीला तोही म्हणतो, मला हे तुझा खरा चेहरा माहिती आहे, जो कुणालाच माहिती नाही आहे. तर इथे राकेशने बोलल्यानंतर वल्लवी लगेच त्याला म्हणू लागते, म्हणजे काय. तर तो म्हणतो, म्हणजे काय,
माझ्याकडे एकदम महत्त्वाचे पुरावे तुमच्या विरोधात. तर ती त्याला म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता ते नष्ट कर किंवा मला देऊन टाक. तितक्यात ना राकेशचं बोलता बोलता लक्ष हे टेबलकडे जिथे इन्स्पेक्टर बसलेले असतात तिथे जातं. तर तो पाहतो इथे ईश्वरी आणि अर्णव आले. तर मामीचा हात पकडून ठेवतो. मामीला म्हणतो थांबा, आता राकेश कडे भेटायला तुम्ही आला आहेत, हे अर्णव आणि ईश्वरीला पण कळू द्या, म्हणजे कसं तुमचा पण गेम ओव्हर होईल, म्हणजे तुम्ही पण माझ्या लगेच जेलमध्ये माझ्याजवळच याल, हो की नाही. तर इथे तो तिचा हात पकडून ठेवतो. ती त्याला म्हणू लागते की मी तुमच्या पाया पडते, माझा प्लीज हात सोडा, मला जाऊ द्या ना. तर तो म्हणतो आता कुठे जाशील, इथे तर समोरूनच ते दोघं येत आहे, कुठे लपशील. तर ती दुसऱ्या बाजूने जाऊन एका पिलरच्या मागे लपून उभी असते. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी हे राकेशला भेटायला येतात. तर तो आल्या आल्या म्हणतो बघा मी जेलमध्ये, तर तुम्हाला किती VIP माणसं भेटायला येतात आणि तुम्हाला वाटत असेल मी जेलमध्ये मी काय करू शकणार नाही, मी काहीही करू शकतो. बघा तो आहे ना काय करतो, ईश्वरीच्या हाताला पकडतो आणि लगेच म्हणतो माझी इंदोरी जिलेबी ग. इतका घाणेरडे प्रकार करत असतो ना, त्याची ते घाणेरडे प्रकार पाहून इथे अर्णवला इतका संताप होतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची. तर तो म्हणतो अरे जेलमध्ये याच्यात पिंजऱ्यात मी आहे, पण तू जी तळमळ चालली, तुझी तडफड चालू आहे ना, ती मला खूपच भयंकर वाटते, तू जेलमध्ये असल्यासारखं वाटते मला. तरी ते राकेशला अर्णव धमकी देऊ लागतो, तुझं जे काही चाललं ते आत्ताच्या आत्ता थांबव, आणि जाता जातासुद्धा तू एवढं काही काही करून गेला आहेस, तरी तो म्हणतो मी काहीही करू शकतो आणि तुला काय वाटतं. तर आता इथे अर्णव चिडलेला असतो त्याला मारण्यासाठी, इतका त्याचा तडफडा चालू असतो. तो ना इन्स्पेक्टरला म्हणतो की आत्ताच्या आत्ता हे लॉक खोला, मला ना काही करून याला याचा जीवच घ्यायचा आहे. तर दोघांनाही आता इन्स्पेक्टर साहेब शांत करतात. आणि आता राकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आले, अजिबात आरडाओरडा करायचं नाही, त्यांनी सांगितलं ना शांत बसायचं तर शांत बसायचं. तर इन्स्पेक्टर साहेब त्याच्या राकेशला शांत बसून त्याच्या कानाखाली 2-3 असे साठ वाजवतात आणि त्याला शांत करतात. आत्ता जर तू काही मस्करी केली तर तुझं काही खेर नाही. अर्णव सर ज्या प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दे. तर तो हातपाय जोडतो, मला मारू नका आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. तरी ते ईश्वरी म्हणू लागते की पागल मूर्ख माणसं, तू हे काय करून ठेवलं, कंपनी त्या देशमुखबाईच्या नावावर कशी केलीस तू, तुला कसं हे सगळं करताना काही वाटलं नाही. तर इथे हसू लागतो राकेश आणि म्हणतो अगं माझी इंदोरी जिलेबी ग, किती स्मार्ट आहे तू सगळं काही एकदम शोधून काढलंस, मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर हे सगळं शोधशील, पण बरं आहे शोधलं आहेस ना. आणि हे सगळं मी लावण्याच्या मदतीनेच केले, कारण लावण्याला तू मिळाला नाही ह्या दुःखात ते अजूनही चिंब ओली टेन्शनमध्ये एकदम वेडी झालेली आहे आणि त्यात तिच्या आईला बदलाच घ्यायचा होता. तर मी तिला साधी सिंपल माझ्या प्रकारे ऑफर देऊन टाकली, त्यांनी ती स्वीकारली. तू त्या लावण्याची अशी अवस्था केली, त्या गोष्टीचा फायदा आता मी उचलायचं ठरवलं होतं, म्हणून तुझा विश्वास ग्रहण करून मी त्या कंपनीत आपल्या मॅनेजरपर्यंत सगळ्या गोष्टींपर्यंत पोचलो आणि मी हे सगळं केलं आहे. आता तू यातनं कसं सुटशील, तुझी ना ही जी तळमळ आहे, ही तडफड आहे, पाहायला खूप मजा वाटते. तू लवकरच ह्या सगळ्या गोष्टींशी पस्तावशील आणि तुला माझ्याशिवाय कुठलाच पर्याय उरणार नाही. तर तो म्हणतो तुझ्याकडे यायला मी काय मूर्ख नाही, तुझी कुठल्याही प्रकारची मदत मी घेणारच नाही. अर्णव म्हणतो मी संकटातनं स्वतःला बाहेर काढेल म्हणजे काढेल. राकेश म्हणतो शक्यच नाही, माझ्या चक्रव्यूहमध्ये अडकलायस तू सुटणार नाही म्हणजे नाही. तर आता इथे त्याला चॅलेंज देऊन आता निघालाय अर्णव. राकेश मात्र फार खुश आहे ही असली तडफड अर्णवची पाहून. इकडे आता वल्लवी लपलेली होती ती बाहेर येते. राकेशला जाब विचारू लागते की तू हे सगळं काय करून ठेवलंस, का केलंस. तर तो म्हणतो मी काय केलं आणि कशासाठी केलं ह्या गोष्टीचे प्रश्न मला विचारायची तुझी लायकीच नाही, तू ना लायकीत राहायचं, मी सांगितलेलं कामं तू करायचीच नाही. तर तुझी ही जी व्हिडिओ क्लिप आहे, जे पेनड्राईव्ह आहे ना, ते मी तुमच्या घरी पाठवून दिलं अर्णव साहेबांकडे. वल्लवी आता घाबरते, त्यांनी जे सांगितले ते करावंच लागतंय की काय, ह्या भीतीपोटी त्याला विचारू लागते नक्की काय करायचं आहे तुझं काम मला सांग. तर तो म्हणतो मला विचारायचं नाही असं, तुला फोन येईल तसं फोनवरती माझी माणसं तुला काम सांगतील आणि कामाला लागायचं. आता ना माझं मूडच गेलं आहे, मी खूप मार खाल्ला आहे ना, तर मला तर आराम करू दे, निघ इथून असं सांगतो. आता खरं तर वल्लवी आता टेन्शनमध्ये आले, जर ह्या माणसाचं मी जर ऐकलं नाही तर हा नक्कीच काहीतरी संकट माझ्यावर पाठवेलच, त्याचं आता ऐकावंच लागेल ना. इकडे मात्र आता राकेश विषय बोलत असताना अर्णवला फोन येतो. फोनवरती तो बोलू लागतो. आता फोनवरती त्याच्या माणसाने एक बातमी दिली आहे. ती बातमी अशी आहे की आता तो त्यांचा काका जो उदयकांत हा आता तो लपून बसलेला होता, तो
सापडला एका ठिकाणी, त्या ठिकाणी आता ते त्याला शोधायला जाणार. ही गोष्ट वल्लवी गुपचूप लपून ऐकत असते. तर तिला आता एकावर एक टेन्शन आणि संकट येत आहे. खरं तर ती आता विचार करते, हे ना सतत बाहेर पडत आहे, हे बाहेर गेले तर सगळ्या गोष्टी शोधूनच काढतील. घरामध्येच काहीतरी संकट आता निर्माण करावं लागेल, ज्याच्यामध्येच अर्णव आणि ईश्वरी गुंतलेले राहतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विसर त्यांना पडेल. मग नक्की काय करावं? तर तिला आठवलं नम्रता, ती मूर्ख मुलगी कधी कामं येणार. तिला आपण फितवलं तर ती बरोबर आपल्या घोळात येईलच. चला लागा कामाला, पहिले घरी चला आणि तिला फितवायला सुरुवात करा. घरी आल्यानंतर पाहते तर काय, इथे मॅडम बिचारी कामच करत असते. तर वल्लवी तिला म्हणते, तुझा हात बरा आहे का ग बाळा, बघू. तर बाई गं किती चटका आहे गं, असं म्हणत तिचा हात ती फुंकर घालत म्हणू लागते, मला ना खरं तर ह्या ईश्वरीचा फार राग येतोय. तिला माहिती आहे की घरात तू नवी नवरी आहे, एकटी आहे, तिला मदत करायला हवी. तर सारखी नवऱ्यासोबत बाहेर उंडारायला जाते आणि तुला इथे मोलकरीण बनवून ठेवले. मोलकरीण, तुला कळत कसं नाही गं? माझ्या मुलाला तर कळतच नाही. मी कितीदा सांगते त्या अर्णवच्या मागे पुढे जास्त करू नको, स्वतःचा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही यांना. तर मी माझ्या मुलाला सांगते, तो तर नाहीच ऐकत. पण तू तरी ऐक, तुला तरी सेल्फ रिस्पेक्ट राहू दे. नाही तर तुझी बहीण तुला इथे आमच्या घरात मोलकरणीसारखी कामं करायला लावून मोलकरीण बनवून ठेवल. मोलकरीण, सतत हाच शब्द वारंवार बोलून बोलून खरं तर हिच्या नम्रताच्या मनामध्ये राग आणि संताप ईश्वरीबद्दल तयार केला आहे. ईश्वरीबद्दल बोलताना नम्रता म्हणते, नाही माझी बहीण असं काही नाही करत. तर इथे वल्लवी म्हणते, माझं तरी स्पष्ट मत आहे, आपल्या स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी कोणाशी भांडायची जरी वेळ आली ना तरी आपण भांडायला हवं. आपण स्वतःचा स्वाभिमान का सोडायचा? आणि तू तर वर्किंग वुमन आहे, तुझ्याकडे तुझं हॉटेल आहे, ते सगळं व्यवस्थित चालव ना, क्लाउड किचन सांभाळ तुझं, तुला तिकडे पैसे मिळतील. ह्या घरात राबून तुला मिळणार तरी काय? मोलकरीण बनून राहणारीस का तुझ्या लहान्या बहिणीशी? हे सगळं ऐकल्यानंतर आता खरं तर ती नाही म्हणत जरी असली तरी मनामध्ये वणवा पेटला आहे. आता त्या वणव्याचा आता आपल्याला अंधकार पाहायला मिळणार. इथे ज्या वेळेला ईश्वरी घरी येते तर तिला दिसतं घराच्या बाहेर आणि घरात आतमध्ये कुठेच लाईट नाही, दिवा नाही, काहीच दिवाबत्ती झालेली नाही. आणि घरामध्ये हे सगळं काय झालं आहे? आणि आपल्या घरात तर अंधार कधी राहत नाही. तर ती लगेच घरामध्ये जाऊन लाईटीचे बटन ऑन करते आणि म्हणू लागते की नमुताई सायंकाळच्या वेळेला दिवा लावते, आज का नाही लावलेला, काय झालेलं असेल बरं? तर नमुताईकडे जाऊन मी बघते असं ईश्वरी अर्णवला सांगते आणि ती त्याला म्हणते की तुम्ही तोपर्यंत जाऊन फ्रेश होऊन या. तर अर्णव त्याच्या खोलीत निघून जातो. आता इथे नमुताई काय करते पाहण्यासाठी जेव्हा ईश्वरी जाते तर नमुताईने अंथरूण घातले खालून वरून. ह्या बायकांना बरोबर जमतं, राग आला का लगेच खालून वरून ब्लँकेट गुंडाळायचं, उशी वडोकं ठेवायचं आणि एखाद्या झोपेचं सोंग आणत असलं त्याला किती उठवण्याचा प्रयत्न केला ना कोणीच उठवू शकत नाही, कारण त्या व्यक्तीने झोपायचं सोंग घेतलेले. तर ह्या अशा व्यक्तींपासून ह्या चांगल्या व्यक्तींना त्रास नक्कीच होतो. ईश्वरी मात्र मायेने म्हणू लागते की आमच्या ताईला झाले तरी काय, अजून उठली कशी नाही, जाऊ दे, तिला बरं नाही वाटत ते मी स्वयंपाक करते म्हणत ती स्वयंपाकाला लागते. आजी जेवणाची वेळ झाली म्हणून किचनमध्ये येतात तर म्हणू लागतात की अजून स्वयंपाक तयार नाही. तर इथे ईश्वरी म्हणते, अहो मी आत्ताच आले, दिवाबत्ती केली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली, पटकीने बनवते, मी आणतेच सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करून. तर इथे हे सगळं ऐकल्यानंतर आजी म्हणते की मग नम्रता कुठे होती? माहीत नाही, तिला बरं नाही आहे असं सांगते इथे ईश्वरी. खरं तर वल्लवी तिला म्हणू लागते, बघ तू सगळं काम केलं आणि ईश्वरीचं कसं आजी कौतुक करते. ते पाहिल्यावर मात्र आता नम्रता वादच घालायला कुठूनच पडली बरं भांडण्यासाठी. एकदम जोरजोरात भांडू लागते, काय गं कधीच्या नव स्वयंपाक केला आहे तर किती तुझं कौतुक, मी रोज रोज करते, माझ्या कोणी कौतुक करत नाही आणि मी नवीन नवरी असून मी एवढं सगळं करत राहिले, माझ्या हाताला चटका बसला, कोणी माझी विचारपूस साधी केली नाही आणि तू थोडंसं काम केलं का लगेच तुझं सगळेजण कौतुक करतात. तरी इथे ती म्हणते, काय ताई तुझ्या हाताला भाजलंय, बघू दे ना मला. तरी ते नम्रता हात खेचून घेते आणि तिला म्हणू लागते की मला असं वाटलं होतं तू तुझ्यासाठी जाऊ घरी घेऊन येते माझं लग्न झाल्यानंतर, पण तू तर मला मोलकरीण बनून इथं आणलंस. तू मोठी मॅडम बनून घराबाहेर फिरणार आणि मी मोलकरणीसारखी घरामध्ये राबणार. हा सगळा प्रकार सगळेजण पाहत आहे, त्या दोघींमधले हे भांडण पाहत आहे. खरं तर ईश्वरीवर आलेले हे संकट आता ईश्वरी कसं घालवणार? चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती.